आपली आई आपल्याला दूध पाजते म्हणून आपण मोठे होतो आणि जिवंत राहतो. त्याचप्रमाणे झाडं हे सगळ्या जगाला ऑक्सिजन देतात आणि आपल्याला जगवतात. झाड नसेल तर आई नाही आणि मीही नाही. तर त्यामुळे झाड ही आपली दुसरी आई आहे. हे सरकारला कळत नाही का? सरकार विकास विकास म्हणतं आणि विनाशाकडे नेत आहे. सरकार आपल्या स्वार्थापोटी इतकं आंधळं झालं आहे की त्याला त्याच्यातला विनाश पण दिसत नाही आहे. सरकार आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेते. एक अंडरपास द्वारकापासून तर सारडा सर्कलपर्यंत करतायत आणि त्यासाठी 67 मोठी वृक्ष तोडतायत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, संताप आणणारी आहे, चीड आणणारी आहे. कारण सगळ्या जगात झाडांचं महत्त्व पर्यावरणासाठी, माणसाच्या अस्तित्वासाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी किती आवश्यक आहे हे कळलेलं आहे. तरी पण आमच्या सरकारला कळलेलं नाही आहे. हे कळलेलं नाही आहे की कळून घ्यायचं नाही आहे. सरकार झोपलं आहे की झोपेचं सोंग करत आहे. दुःख आहे. पण आम्ही ह्या आंदोलनासाठी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही सांगितलेल्या वेळेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय राजीव गांधी भवन समोर यावं आणि आपला निषेध व्यक्त करा. कारण जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. न्याय पाहिजे असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हे अनिवार्य आहे. तरी कृपा करून तुम्ही सगळ्यांनी या आंदोलनात सामील व्हा ही माझी विनंती. धन्यवाद.